कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन किंवा केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. लेकाचा नाकर्तेपणा सून जगजाहीर करत असताना आता तुमची पळता पळता पुरे वाट लागणार आहे. लेकात तुमचे गुणधर्म उतरले नाही, यात त्या परक्याच्या पोरीचा काय दोष हो? आपल्या लेकाचं फाटकेपण झाकण्यासाठी लेकीसारख्या सुनेला दोषी ठरवायला निघालात तुम्ही. तिच्यावर अशा पद्धतीचे अघोरी प्रयोग केलेत तुम्ही. आता मीडियासमोर येऊन काय काय नको नको ते स्पष्टीकरण आणि उलट तिच्यावर काहीतरी आरोप तुम्ही करायला लागलेला. खरंच माणूस हा किती खालच्या थराला जाऊ शकतो हे कल्पनातीत आहे. बाप नंबरी बेटा 10 नंबरी, बाप से बेटा सवाई, अशा नावांचे सिनेमे आपण पाहिलेले आहेत. तर प्रत्येक सिनेमाचा आशय असाच होता या नावांच्या, की बापापेक्षा पोरगं सरस निघालं कामगिरीत. पण यातला एक सिनेमा जो कादर खान आणि शक्ती कपूरच्या जोडगोळीनं गाजवला होता, त्यात मात्र बाप आखिर बाप होत आहे असं कादर खाननं आपल्या कारनाम्यांनी आणि आपल्या अफलातून कॉमिक टायमिंगनी या सिनेमात दाखवून दिलेलं होतं. बाप नंबरी बेटा 10 नंबरी. सध्या मुंबईत हाच सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित झालाय. पण आता यातले कलाकार बदललेले आहेत, सिनेमाची कथा बदलली आहे, आशय बदललाय, हिरोही बदललाय. सांताक्रूज वाकोला परिसरातले उभाटा सेनेचे नेते विनायक भाऊराव राऊत, जे मूळचे मालवणातले म्हणजे मालवणी, अनेक वर्ष वाकोल्यात राहत असताना त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू केला त्यांचा. 1999ला राऊतांना विलेपार्ले या विधानसभा मतदारसंघाचं तिकीट लागलं. गुरुनाथ देसाई हे शिवसेनेचे सिटिंग MLA असताना त्यांना डावलून विनायक राऊतांची वर्णी लागली होती. ते 99ला 1700 मतांनी कसेबसे जिंकून आले, पण पुढच्या सलग 2 निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले त्याच मतदारसंघातून. मग त्यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं. 2014ला त्यांच्या आमदारकीला 2 वर्ष पूर्ण होतायत न होतायत तोवर त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं, तिथून त्यांना उभं केलं. 2014ला मोदी लाटेचा जो काही कहर होता, त्या लाटेवर स्वार होत विनायक राऊत सिंधुदुर्गातून 1.5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले, खासदार बनले. पुन्हा 2019ला 2.25 लाखांनी जिंकले. 2 टर्म खासदार बनलेल्या राऊतांनी मतदारसंघाचा किती विकास केला आहे हे तिथल्या लोकांना विचारा किंवा थेट देवाला विचारा. पण आपण जसं म्हणतो देवास ठाऊक, पण स्वतःचा मजबूत विकास करून घेतला आहे विनायक राऊतांनी, असं मालवणातले लोक सांगतात मतदारसंघातले. मग 2024ला तिसऱ्यांदा विनायक राऊतांच्या समोर नारायण राणे भाजपकडून उभे राहिले आणि त्यांनी विनायक राऊतांच्या गर्वाचं घर रिकामं करून टाकलं साफ. विनायक राऊत हरले. सध्या विनायक राऊत माजी खासदार अशा लेबलसह मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये लुडबुड करताना दिसतात आपल्याला. मालवणी माणसं तशी गोड असतात, पण परंपरागत देवभोळेपणाही त्यांच्यात रुजलेला असल्यानं देव देवस्कीवर यांचा प्रचंड विश्वास आहे. विनायक भाऊराव राऊत, माँ का नाम रुक्मिणी राऊत, त्यात हे पण मालवणचेच. मालवणच्या चांगुलपणाच्या अनेक गोष्टी, या लाल मातीतले अनेक गुणधर्म दुर्दैवानं विनायक राऊतांमध्ये उतरलेच नाहीत. ते लावालाव्या करतात, उद्धवजींचे कान भरतात, स्वार्थासाठी पक्षाचं नुकसान करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशा असंख्य तक्रारी विनायक राऊतांच्या विरोधात अनेकांनी केल्यात. खुद्द मिलिंद नार्वेकर खाजगीत बोलत असतात. कोकणात योग्य उमेदवार दिले असते आणि त्यांना बळ दिलं असतं पार्टीकडून, तर आज कोकणातून मालवणातून उभाटा सेनेचा, ठाकरे सेनेचा असा सुपडा साफ झाला नसता विधानसभेला. नार्वेकर हे मालवणात स्वतः फिरत होते. त्यांनी अभ्यासपूर्वक काही चांगल्या शिवसैनिकांना संधी देण्याबाबतचा अहवालही उद्धवजींना दिला होता. अनेकांना पक्षात घेण्याची तयारी झाली होती. त्यांना इथून तिकीट हवं होतं ठाकरेंकडून, जे त्यांना दिलं गेलं असतं तर कदाचित ते निवडून आले असते. असेही काही मतदारसंघ होते. आणि एवढा सगळा अभ्यासपूर्वक तयार केलेला अहवाल उद्धवजींना नार्वेकरांनी सादर केला असं कानावर आल्यानंतर त्या अहवालात कुठे कोण माती खातं हे सुद्धा त्यांनी मांडलं होतं असं काही लोक सांगतात. मिलिंद नार्वेकरांचा हा सल्ला त्यावेळी उद्धवजींनी ऐकला असताना तर कोकणातून त्यांना हद्दपार होण्याची वेळ आली नसती कदाचित, पण नाही ऐकला. हे आपले ज्युनियर राऊत लागले उबाटांच्या कानाला आणि बोंबललं सगळं. अहो ते आपले घाडी मुंबईचे सध्याचे उपमहापौर संजय घाडी
आणि त्यांची पत्नी संजना गाडी हे दोघेही शिवसेना उबाटा गटासाठी उत्कृष्ट अशा तोफखान्याचं काम करत होते इतके दिवस. एकनाथ शिंदे जसे बाहेर पडले शिवसेनेतून, त्यानंतर त्यांच्यावर सर्वाधिक टीका करण्यात आघाडीवर कोण होतं तर संजना गाडी होत्या. तुम्ही ऐकलं असेल त्यांचा आक्रमक तो सगळा टीकेचा भडीमार शिंदेंवरचा. आता त्यांच्या कामगिरीमुळे त्या दोघांचं मातोश्रीवरचं वाढतं वर्चस्व दुसऱ्या मालवण्याला कसं बघवले, मालवणीच ना, यांनी केल्या काड्या. त्या प्रवक्त्या होत्या संजना गाडी, त्यांचं प्रवक्तेपद काढून घेतलं गेलं. मग ते प्रवक्तेपद न मिळालेल्या संजना गाडीने राजीनामा दिला असं दाखवलं गेलं. पण त्यांना मागाटणे मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट अपेक्षित होतं खरं तर, आणि त्यांनी चांगली लढतही दिली असती इथं. पण राऊतांनी हे तिकीटही कापलं. असे करामती ज्युनियर राऊत. आता ज्युनियर राऊत म्हणतो मी त्यांना, म्हणजे सिनियर राऊत अर्थातच आपले भांडूपवाले बाबा संजय राऊत. तर या ज्युनियर राऊतांनीही अनेक गोष्टींमध्ये लुडबुड करत शिवसैनिकांच्या करिअरची वाट लावलेली आहे. एकाने अख्ख्या सेनेची वाट लावली आहे, दुसऱ्याने शिवसैनिकांच्या करिअरची वाट लावली आहे, म्हणजे पर्यायानं ते शिवसेनेचीच वाट लावलेली आहे. आता कुचाळक्या करण्यात एक्सपर्ट असलेले विनायक राऊत हे वैयक्तिक आयुष्यातही त्या कादर खानसारखे कलंदर आहेत. क्या बोल रे ते. तर जनरली आपण कोणाच्या खाजगी आयुष्यातल्या गप्पा गोष्टी किंवा त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत फारसं कधी बोलत नाही, आणि म्हणून विनायक राऊतांच्या 2-2 बायका आहेत हे कित्येकांनी यापूर्वीच मला सांगितलं होतं की तुमच्या कधीतरी एखाद्या व्हिडिओतून हा विषय मांडा. विनायक राऊतांच्या 2-2 त्यांचे शेजारीच होते ते. असो, पण आपण लक्ष दिलं नाही. एखाद्याला जमतं, परवडतं 2-2 बायका, 2-2 लग्न लावायला. 2-2 बायकाही विना तक्रार आपापल्या ठिकाणी सामंजस्याने राहत असतात. आज महाराष्ट्राच्या राजकारणात विनायक राऊतच असे नाही आहेत की त्यांच्या 2-2 बायका आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले 1-2 मंत्री आहेत असे 2-2 बायकावाले. तर त्यांची नावं जगाला माहिती आहेत. तर बायकाही सुखानं नांदतायत, मग आपण त्यावर कशाला तोंडसुख घ्यायचं, नाही का? सिनेमा, नाटक, समाजसेवा असा मस्त कारभार असतो या लोकांचा. आपल्याला काय करायचंय? तसंच विनायक राऊतांचंही आहे. एक बायको आणि मुलगा दत्त मंदिर रोडवर वाकोल्याच्या चाळीत, तर दुसरी विनायक राऊत राहतात सध्या त्या फ्लॅटमध्ये. राऊतांना 2 मुलंही आहेत. म्हणजे या सिनेमातलाही कादर खान हा तसा प्रभावी म्हणायचा, पण शक्ती कपूर मात्र ढेपाळलेला दिसतोय. बाप हा 1 ते 10 असे सगळेच नंबर व्यापून बसलेला आहे. बाप 10 नंबरी आहे, पण बेटा नंबरी पण नाहीये. त्याला अद्याप खातच उघडता म्हणजे नंबरच लावता नाही आलाय, आणि म्हणूनच त्याच्या पत्नीनं काल पत्रकार परिषद घेऊन या बिन नंबरवाल्या पोराची कहाणी जगासमोर आणली आहे. 2018 मध्ये, म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. माजी खासदार विनायक राऊतांचा मुलगा, जो वांद्र्याच्या त्या भारतनगर गव्हर्नमेंट कॉलनीवाल्या 89 नंबरच्या वॉर्डचा नगरसेवक आहे, तिथून निवडून आलाय, त्याच्यात काहीतरी बिघाड आहे असा आरोप त्याच्या पत्नीनं केलाय. 2017 पासून यांना आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंधच ठेवलेले नव्हते. उलट त्यापासून लांब पळण्यासाठी हा काहीतरी कारण शोधत असायचा, आणि ते करत असताना आपल्या पत्नीतच काहीतरी दोष आहे असं काहीतरी प्रिटेंड करण्यासाठी, असं एस्टॅब्लिश करण्यासाठी बाबा, बुवा, फकीर यांच्याकडून त्या पत्नीवरच झाडफूक करून घेत काहीतरी अघोरी उपाय केलेले आहेत त्यांनी. या उपायांच्या नावाखाली गोमूत्र प्यायला देणं तिला, शेण खायला लावणं, अगरबत्तीच्या उदीचं पाणी प्यायला लावणं, लिंबू, टाचण्या, काळ्या बाहुल्या, उलट्या पिसाच्या कोंबड्याचे उतारे, कणकेच्या बाहुल्या बनवणं, हे असे प्रकार करायला लावले गेले. आणि असं करत गीतेशच्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेलाय, असं विनायक राऊतांच्या सुनेच्या म्हणजे गिरिजा गीतेश राऊत हिच्या पोलीस तक्रारीत म्हटलेलं आहे. मागच्या काही वर्षांपासून गिरिजा ही ठाण्यात राहते, आणि तसं असल्यानं तिनं ठाण्यातून ही तक्रार नोंदवल्यामुळे सिनियर राऊत आपले संजय राऊत आज त्यावर शंका घेत होते की तिनं पोलीस तक्रार ठाण्यातूनच का केली. ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली म्हणूनच संशयास्पद आहे. नाही, मी अजून ती FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद असं का म्हणतं? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात ठाण्यामध्ये.
तर ठाण्याचं नाव आलंय म्हणजे यामागे एकनाथ शिंदे असणार. माझ्या माहितीनुसार महिलेवर जर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होत असतील तर त्या प्रत्येक तक्रारदार बहिणीमागे ठाण्याचे भाई आणि महाराष्ट्राचे देवाभाऊ हे ठामपणे उभे असतात असं बोलतात बुवा. मग राऊतांच्या सुनेच्या मागे हे 2 भाऊ ठामपणे उभे असतील किंवा नसतील, म्हणजे असतीलच ना, आपण नसतील कशाला म्हणायचं. तर संजय राऊत आपले उगाच ते ठाणे प्रकरण चिघळवत बसलेत. तक्रार झाली ना कुठून तरी, त्या तक्रारीत तथ्य आहे का ते बघा. दोषींना योग्य ती शिक्षा कशी होईल ते बघा. पण यांचं आपलं भलतंच. आता कसं आहे ना, ते या विषयाला संपवताना एकच मुद्दा अधोरेखित होताना दिसतोय मला, तो म्हणजे बाप 10 नंबरी पण बेटा बिना नंबरचा निघालाय. विनायक राऊतांनी 2-2 लग्न केली आणि निभावली देखील. गीतेश आणि प्रितेश अशी पोरं देखील झाली त्यांना. पण गीतेशला काय हे जमलं नाही. पण आपलं नाकर्तेपण लपवण्यासाठी त्यानं आपल्या बापाची पत वापरून नको नको ते अघोरी प्रकार त्या गरिबाघरच्या पोरीसोबत केलेत. नाही जमत तर सोडून द्यायचं ना, कशाला कारणं देत बसायचं. त्यात बाबा बुवा फकीरांना आणून त्यांनाही धंद्याला लावायचं. एक बाबा पकडलाय पोलिसांनी मालवणातला, फिरोज काझी नावाचा. आता त्याला आतमध्ये तुडवत असतील. आता इतके दिवस झाकली मूठ 1.25 लाखाची होती ती उघडली. विनायक राऊत जे माजी खासदार आहेत त्यांनी संघटनेत कांड्या तर केल्याच केल्या आणि वंदनीय बाळासाहेबांच्या सेनेला संपवण्यात हातभारही लावला आणि अजूनही ते उद्धवजींच्या कानाला लागत असतात हळूच. आपण हे पापच करतोय एक प्रकारचं, हे त्यांच्या ध्यानीमनी नसेल. पण नियती कोणालाच माफ करत नाही. तुमच्या पापांचा हिशोब होणार. लेकाचा नाकर्तेपणा सून जगजाहीर करत असताना आता तुमची पळता पळता पुरे वाट लागणार आहे. लेकात तुमचे गुणधर्म उतरले नाही, यात त्या परक्याच्या पोरीचा काय दोष हो. आपल्या लेकाचं फाटकेपण झाकण्यासाठी लेकीसारख्या सुनेला दोषी ठरवायला निघालात तुम्ही. तिच्यावर अशा पद्धतीचे अघोरी प्रयोग केलेत तुम्ही. आता मीडियासमोर येऊन काय काय नको नको ते स्पष्टीकरणं आणि उलट तिच्यावर काहीतरी आरोप तुम्ही करायला लागलेलात. खरंच माणूस हा किती खालच्या थराला जाऊ शकतो हे कल्पनातीत आहे. अनेक तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय करिअरला मातीमोल करणाऱ्या, त्यांचे पत्ते कापणाऱ्या, नीच मनोवृत्तीच्या राजकारण्यांना हा शापच आहे. देव त्यांचं कधीही मंगल होऊ देत नाही, चांगलं होऊ देत नाही. त्यामुळे इथं मामला जसा बिघडलाय ना, बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी नाही, तर याला खातच उघडता येत नाही म्हणतात. नंबर कसला घंट्याचा लावणार, करावे तसे भरावे. मित्रो, एकंदरच हा राऊतांच्या घरातला खाजगी विषय. तेव्हा राऊतांच्या नगरसेवक पुत्रावर बोलताना संसदीय भाषेचा वापर करा, उगाच काही बोलू नका. बाकी मालवणातल्या एका गरीब घरातल्या पोरीचं आयुष्य बर्बाद झालंय. तिच्यावर बाबा बुवा फकीरांकडून अघोरी प्रयोग केले गेलेत. याला हिनियस क्राईम असं म्हणतात कायद्याच्या भाषेत. तेव्हा कायदाच यांना काय तो त्यांचा बडगा दाखवेल, यांचा हिशोब करेल योग्य वेळ आल्यावर. त्यामुळे मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.